आता एक मोठी बातमी आहे, कारण हिंदीला कन्नड, तेलुगू, उर्दू, गुजराती, संस्कृत या भाषांचा पर्याय आहे. प्रत्येक विषयांचे तज्ज्ञ शिक्षकच नाही, तर अडचणींच्या अभ्यासासाठी समितीही नेमली जाणार आहे. 2025-26 पासून राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखड्याची इयत्ता पहिलीच्या वर्गापासून अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नवीन आराखडा सादर केला आहे. पहिल्याच वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे आणि बालभारतीकडून सध्या पुस्तकांची छपाई सुरू करण्यात आलेली आहे. आता हिंदीला इतर भाषांचा पर्याय असणार आहे, ज्यामध्ये उर्दू या भाषेचा सुद्धा समावेश करण्यात आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ शिक्षकच मात्र नसल्याचं दिसतंय. अडचणींचा अभ्यासही केला जाणार आहे आणि त्यानंतर त्या संदर्भात समिती सुद्धा नेमली जाणार आहे. कन्नड, तेलुगू या भाषा सुद्धा यामध्ये समाविष्ट असते.